नमस्कार सगळ्यांना. शनिवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि श्लोकाला सुरुवात करण्याआधी मला पण मागच्या एपिसोडमध्ये श्री दत्तजींनी जसं सांगितलं तसं मला पण एक डिक्लेरेशन करावं असं वाटतं की मी पण एक अत्यंत सामान्य व्यक्ती आहे आणि संसारातच आहे. माझं लग्न झालेलं आहे, मला मुलं आहेत. फक्त काय आहे, अध्यात्म ही माझी हॉबी आहे. काही बायकांना कसं असतं की दागिन्यांची आवड असते, कपड्यांची आवड असते किंवा वेगवेगळ्या गोष्टींची आवड असते, तशी अध्यात्म ही हॉबी आहे. आणि ही खानदानी हॉबी आहे. मला वाटतं की आमच्या घरात सगळ्यांनाच ह्याची आवड आहे. भोंदूगिरी किंवा ह्याच्यावरती कशावरही माझा विश्वास नाहीये. माझं डोकं माझ्या स्वतःच्याच खांद्यावर आहे. त्यामुळे पुस्तकांवर विश्वास आहे, ज्ञानेश्वरांवर विश्वास आहे, रामदास स्वामींवर विश्वास आहे, तुकारामांच्या अभंगांवर विश्वास आहे. त्यामुळे जे सायंटिफिक आहे, जे योग्य आहे, त्याच्याकडे जास्त समजून घेण्याकडे कल आहे आणि म्हणून अभ्यासाचा प्रयत्न आहे. आणि हे भजगोविंद मला माझ्या तीर्थरूपांनी शिकवलं. मी जेव्हा 6-7 वर्षाची होते तेव्हा ते माझ्याकडनं म्हणून घ्यायचे. पाठांतर तेव्हा होतं, आता तितकं काही म्हणता येत नाही, बरीच वर्ष मध्ये गेली. पण भजगोविंदमचं महत्व मला माहिती आहे. तर जसजसं माणसाचं वय वाढत जातं, वयसी गते हे कह कामविकार, जसं माणसाचं वय वाढत जातं तसं शरीरही बदलत जातं. लहानपणच्या चिंता वेगळ्या असतात, तारुण्यातल्या चिंता वेगळ्या असतात आणि वृद्धापकाळातल्या चिंताही वेगळ्या असतात. जसं शरीर बदलत जातं, जसं माणसाचं वय वाढत जातं, तसं त्याचं आपण बघितलं ह्याचा श्लोक की बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणीसक्तः, वृद्धस्तावत चिंतासक्तः. त्यामुळे ह्या चिंता वयानुसार ह्या सगळ्या वाढत जातात. आणि अटॅचमेंट जी आहे ना संसाराशी जी अटॅचमेंट आहे, त्या अटॅचमेंटमुळे, त्या आयडेंटिफिकेशनमुळे आपल्याला फार दुःख होतं या आयुष्यामध्ये. आणि त्याची दुःखाची जी इंटेन्सिटी आहे ती प्रत्येकाची वेगळी असते. एकाच गोष्टीपासून सगळे सफर नाही होत. कुणाला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो, कुणाला एखाद्या गोष्टीचा काहीच त्रास होत नाही. म्हणजे याचं उदाहरण मला स्वतःच्याच आयुष्यातलं लहानपणचं आठवतं की मी एका गुजरातमधल्या गावात राहत होते, गवासदमध्ये. आणि माझी एक खूप जवळची मैत्रीण होती, कमळी नावाची गुजराती मैत्रीण. आणि शाळेतनं मला त्या दिवशी घरी लवकर घेऊन आली आई. आणि तिने मला शाळेतनं घेतल्यानंतर तिने मला सांगितलं की आपल्या गावामध्ये ना, छोटंसं गाव होतं, आपल्या गावामध्ये ना कोणाचा तरी मृत्यू झालाय. म्हटलं आणि तिथे मला जायचंय. तर मी म्हटलं ओके. मग त्याच्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर ती म्हणाली की ती व्यक्ती ना, ते लोक आपल्या खूप जवळचे लोक आहेत. मग मला म्हटलं की काय आहे, काय चाललंय. मग तोपर्यंत मी ओके होते की ठीक आहे, कोणीतरी येत असतील घरी, आपण ओळखत असू वगैरे. मग नंतर तिने मला सांगितलं की कमळीची डेथ झाली आहे आणि कमळी पास्ट अवे. त्याच्यानंतर मी जो टाहो फोडला. सो माझ्या ह्या 3 स्टेजेस मधला मला फरक जाणवला की म्हणजे आता मी लुकिंग बॅक, तेव्हा काही कळत नव्हतं, पण की पहिल्यांदा मला सांगितलं की एक मृत्यू झालाय तर मला काय वाटलं नाही. त्याच्यानंतर पुढे आपल्याच कुणाच्या तरी ओळखीच्यातला झालाय, तेव्हा मला वाटलं की कोणाचं झालं, काय झालं, जरा आय बिकेम मोर कन्सर्न. त्याच्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर मला कळलं की कमळी डाईड. तर कमळीचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मी जो टाहो फोडला आणि रडायला सुरुवात केली. लहान होते मी, 6-7 वर्षाची असेल. आणि मी माझ्या आईला मारायला सुरुवात केली की तू काय नाही काय केलंस, तू का नाही काय केलंस. सो ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत ह्या बिकॉज वी आर आयडेंटिफाईंग. आधी पण माहिती होतं की एक मृत्यू झालाय आणि जन्मता निश्चय मृत्यू हे आपल्याला या वयामध्ये सगळ्यांना माहिती आहे. पण तेव्हा त्या ह्याच्यामध्ये हे काही अननोन गोष्ट होती. त्याच्या आधीही मी काही मृत्यू गावातले पाहिले असणार आहेत, आय एम शुअर. पण ही डेथ का अफेक्ट झाली, कारण आपण आयडेंटिफाय करतो, आपण तिथे अटॅचमेंट आहे. अटॅचमेंट ही सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या मानवी आयुष्यातल्या जे आपलं सफरिंग आहे ह्याच्या मागचं, हे जे भोग आहेत आणि हे जे दुःख आहे, याचं मुख्य कारण मला असं वाटतं की आपली त्याच्याशी असलेली संलग्नता, आपलं त्याच्याशी असलेलं आयडेंटिफिकेशन. की माझी मैत्रीण, माझं माझं कोणीतरी गेलं, ते माझं हे जे आहे, दॅट्स द प्रॉब्लेम. की हे आपलं काहीच नाहीये. हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हे माझं काहीच नाहीये. या जगामध्ये आपण फक्त एक प्रवासी आहोत. आणि हे सगळं जसं कृष्णाने गीतेमध्ये सांगितलंय की दिस वर्ल्ड विल बी देअर नो मॅटर व्हॉट. तू असशील नसशील, पण हे सगळं असंच चालू होईल, असंच चालू राहील. सूर्योदय होईल, सूर्यास्त होईल, रात्री चंद्र आकाशात येईल, हे सगळं असंच चालू राहणार आहे. ह्युमन लाईफ अँड ह्युमन एक्सपिरियन्स हा जो आत्ताचा आहे, हा एक टेम्पररी एक्सपिरियन्स आहे. आणि
ह्याच्यामध्ये त्यांनी हे जे म्हटलंय ना, की वयसी गते हे कामविकारः. वृद्धापकाळी तुम्हाला ज्या तारुण्याच्या चिंता असतात, ज्या तारुण्याच्या भावना असतात, त्या असत नाहीत. वृद्ध झाल्यानंतर शरीराची ही जी गात्र आहेत, ती गलित गात्र होतात. त्याच्यामध्ये तेवढी ताकदही राहत नाही. कित्येकांचे आपण बघतो दात जातात, कित्येक लोकांचे आपण बघतो चालू शकत नाहीत. काठी हातात येते किंवा वॉकर हातात येतो किंवा मग त्या व्हीलचेअर्समधनं जायला लागतं. हे सगळ्या स्टेजेसमधनं प्रत्येकजण जसं आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य जसं घालवलंय त्यानुसार किंवा पूर्वसंचितानुसार हे प्रत्येकाला हे भोग भोगायला लागतात. त्याला काही इलाज नाही. आणि पुढे त्या काळामध्ये मला सगळ्यात आश्चर्य असं वाटतं की आपल्याला अम, आद्य शंकराचार्य हे सांगतात की क्षीणे वित्ते कह परिवार. म्हणजे जर तुम्हाला उद्या पैसा सोडून गेला तर तुमचा परिवार सुद्धा तुम्हाला सोडून देईल. त्या काळामध्ये सुद्धा ते आपल्याला हेच सांगतात की, आणि याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही पैसे मिळवू नका. यू अर्न युअर मनी. तुम्ही तुमचं लाईक भविष्य जेव्हा तुम्ही वयस्कर व्हाल, जेव्हा वृद्धापकाळ होईल, त्यावेळेला तुम्हाला कोणाही पुढे हात पसरायला लागू नये ह्याच्यासाठी माणसानी थोडीशी काहीतरी तजवीज किंवा काय म्हणणार त्याला, थोडंसं सेव्हिंग्स आणि स्वतःची तशी सोय करून ठेवली पाहिजे. परंतु माणसाने विचार केला पाहिजे की हे सगळं बदलतंय. लहानपणचे जे मित्र होते ते तसे नाही आहेत. आता तरुणपणी जे काही मित्रमैत्रिणी आणि ओळखी होत्या ते तशा नाही आहेत. आता या वृद्धापकाळामध्ये जे लोक आहेत ते पण काही वेगळी लोक आहेत आपल्या आजूबाजूला. आणि ह्याचा विचार केला पाहिजे. आणि एकदा जर तुम्हाला ह्या ह्या सगळ्या टेम्पररी गोष्टींपासनं जे शाश्वत आहे, जे चिरंतन आहे, सच्चित आनंद, जो शिवोहम शिवोहम आपण जे म्हणतो, की एकदा जर तुम्हाला शाश्वताची जर ओळख झाली तर तुम्हाला मग ह्या संसारातल्या अटॅचमेंट्स आणि त्याचं दुःख होणार नाही. तुम्हाला त्या दुःखापासनं मुक्ती, दुःखापासनं ते जे सफरिंग आहे, ते ज्या यातना आहेत, त्या यातनांमधनं मुक्तता मिळेल. असं माझा ह्या श्लोकाचा अर्थ हा मी माझ्या पुरता असा लावलेला आहे. तर आपण डीप डाईव्ह जाऊया आणि श्री दत्तजींकडनं ऐकूया की ह्या श्लोकाबद्दल ते आपल्याला काय सांगतात. वेल सेड अर्चना. तर सगळ्यांना माझा नमस्कार. आणि तू म्हणालीस ते अगदी मला पटलं. खरं आहे ते. सगळं बदलत असतं. पण त्याच्यामध्ये एक भगवद्गीतेचा दुसरा श्लोक सुद्धा मला आठवला. ज्यावेळेला अर्जुनाला शोक झाला अ, दुसऱ्या अध्यायामध्ये, तर सुरुवातीलाच अर्जुन सांगत होता की मी कसं आहे ना मारू माझ्या नातेवाईकांना, किंवा त्याला युद्धाचं भान सुद्धा राहिलं नाही. तर भगवंतांनी इथे एक पॉइंट आउट केलेला आहे, एक पॉइंटर दिलेला आहे. ते म्हणाले त्याच वेळेला, नत्वेवाहम जातुनासम न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. म्हणजे भगवंत इथे म्हणाले, असं हात सगळ्यांना दाखवून म्हणाले तिकडे, की असा कधीच वेळ नव्हता त्यावेळेला मी नव्हतो, ज्यावेळेला तू नव्हतास, आणि इथे सगळे रणांगणावर जमलेले राजे आहेत ते नव्हते, आणि भविष्य काळामध्ये सुद्धा असा कधी वेळ नसेल की ज्यावेळेला आपण नसू. म्हणजे आपण होतो, आपण आहोत, आपण नंतर सुद्धा असू. येस. म्हणजे भगवंत अर्थातच हे जे तत्व आहे, जे शाश्वत तत्व आहे, तिकडे पॉइंटर म्हणतायत, तिकडे पॉइंटर दाखवतात. आणि तू जो म्हणालेस की जो शोक होतो आणि जर बदलत असतं, त्याच्यामध्ये हे एक तत्व जे असतं, आत्मतत्व, ते शाश्वत असतं आणि त्याची आपण उपासना केली पाहिजे, त्यासाठी आपण साधना केली पाहिजे. तर आपण या श्लोकाकडे वळूया. मागच्या वेळेला शंकराचार्यांनी आपल्याला एक अ, सत्संगाची शिडी दिली होती, राईट? त्यांनी सांगितलं होतं जीवनमुक्ती, सत्संगापासून जीवनमुक्तीचा प्रवास दाखवला होता. आणि आपण बघितलं की मोक्ष किंवा जीवनमुक्ती ही मृत्यूनंतरची गोष्ट नाही, तर इथल्या जीवनात दुःखापासून मुक्त होण्याची एक शक्यता आहे, एक अवस्था आहे. जिवंत असताना प्राप्त होणारी ती जीवनमुक्ती. म्हणजे हा जो जीवनमुक्त असतो पुरुष, तो वेदांतामध्ये, अद्वैत वेदांतामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे की जिवंत देहात राहून सुद्धा शरीर मनाच्या सीमान पलीकडे शुद्ध चैतन्य परब्रह्म आत्मा म्हणून राहतो. आणि शिडी सुरुवात कुसून होते, तर सत्संगापासून. तर आता हा श्लोक पण तू सांगितला असतो की तो परत त्यांनी इकडे चिंतनासाठी प्रश्न दिलेले आहेत, 4 प्रश्न दिलेले आहेत. आणि तू म्हणालीस त्याप्रमाणे त्याचा अर्थ होतो असं, वयसे गते का कामविकार,
वय गेल्यावरती कामवासना कुठली. मग आता शब्दशः अर्थ बघूया. शुष्के नीरे कासारा. हे पाणी जेव्हा आटतं तळ्याचं त्यावेळेला तळ कसलं, तळ म्हणताच येणार नाही, ही जमीन राहते तिकडे. हम्म. क्षीणे वित्ते परिवारो. संपत्ती नष्ट झाल्यावर परिवार कसला. आणि ज्ञाते तत्वे संसार. तत्वज्ञानाचा आपल्याला साक्षात्कार झाला किंवा सत्य उमगलं की मग संसार कसला. तर इकडे मला ते मध्ये मध्ये मी कधी कधी वाचतो त्यावेळेला हे बाबा बोरकरांची जी मराठी कविता आहे त्यांनी शब्दशः भाषांतर केलंय. तर त्याची कविता अशी पण आहे ती, वय ओसरता काम कुठे गा, जळ सुकता स्थळ केवी तडागा. तडागा म्हणजे तलाव. जळ सुकता स्थळ केवी तडागा, धन मावळता नाती कोठे. धन मावळता नाती कोठे, गुज आकळता भवतरी कोठे. म्हणजे याच्यामध्ये आपल्या त्यांनी ते 4 प्रश्न विचारलेले आहेत आणि एक एक प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. विशेषतः शेवटचा जो आहे, तत्व कळल्यावरती संसाराला अर्थ काय, आणि आपण त्याच्यावरती थोडंसं डीपर जाऊ. तर हा एक जागृत करणारा श्लोक आहे, राईट. हा काही असं म्हणजे निराश करणारा असा वगैरे श्लोक नाहीये, राईट. म्हणजे तो एकदम कुशल कवीचा पण एक श्लोक आहे, राईट. त्यांनी एक सांसारिक उदाहरणं दिली आहेत. पहिले 3 ह्याच्यामध्ये सांसारिक उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी पहिल्या 3 प्रश्नामध्ये, राईट. आणि शेवटचा जो आहे त्याच्यामध्ये एक आध्यात्मिक सत्य सांगितलेलं आहे. कधी कधी हे आचार्य वगैरे असं म्हणजे गुरु हे असे दृष्टांत देतात आणि त्याच्यातून सिद्धांत सांगतात, राईट. तसं हे 3 पहिल्यांदा दृष्टांत दिलेले आहेत. वय निघून गेल्यावरती कामवासनेचा काय उपयोग, किंवा पाणी सुकल्यावरती तळ्याचा काय उपयोग, धन गेल्यावरती परिवार सगळं निघून जातं आपला, आणि मग सिद्धांत येतो. आणि जी पहिली उदाहरणं आहेत ती अर्थातच आपल्याला पटतात, राईट. आणि मग ज्ञाते तत्वे संसार तिकडे आपण जातो. या आचार्य इकडे सांगू इच्छितात इकडे असं मला वाटतं की कार्यकारण भावाने सांगतात, राईट. कार्य कुठलं आणि कारण कुठलं आणि कार्य कुठलं. तर आणि पहिल्या 3 गोष्टी आपल्या हातात नाही. वय निघून जाणार, पाणी आटणार, धन क्षीण होणार, ते सगळं होतच, चालतं राहतं, अपडाऊन्स. पण चौथी गोष्ट आहे ती आपल्या हातात आहे. ज्ञान मिळवलं त्यासाठी अभ्यास करणं, तत्वज्ञान मिळवणं, ही आपल्या हातातली गोष्ट. म्हणजे आचार्यांचा संदेश इकडे आहे की तुमची इच्छा असो वा नसो, पहिल्या 3 गोष्टी होणारच आहेत. हो. मग चौथी गोष्ट का नाही करायची, राईट. तर आपण आता डीपर डाय. पहिला पहिला जे हे आहे ते चरण, त्याच्यामध्ये एक निसर्गाचा अटळ नियम त्याच्यामध्ये आहे, राईट. जोपर्यंत शरीरामध्ये तारुण्य आहे, जोपर्यंत वय आहे चांगलं, तरुण वय आहे, तोपर्यंत शारीरिक आकर्षण, काम वासना हे अशा प्रबळ असतात. तरुण वयामध्ये त्या उफाळून सुद्धा येतात. मग हळूहळू वय वाढतं, शरीर थकायला होतं, आणि या मग नैसर्गिक प्रेरणा ओसरू लागतात, किंवा ते पूर्ण करायची शक्ती कमी होते. जाणवतं, कारण आपण लहान मुलं बघतो ना, लहान मुलं अशी नुसती नॉनस्टॉप उड्या मारत असतात, हे करत असतात, ते एका जागी बसूच शकत नाहीत. त्यांच्या अंगात एवढी ताकद असते. आणि आपल्याला जर बरोबर. समजा सांगितलं इथे जाऊन जरा चालत जाऊन या 2-3 मैल, तर आपण दमतो. सो हा फरक एनर्जी मधला आता निश्चित वाटतो. मेंटल थिंग्स ऑल्सो, राईट. तारुण्यामध्ये ज्या गोष्टीशिवाय जगणं आपल्याला अशक्य वाटत होतं, आजकाल ते क्षुल्लक वाटतं कधी कधी. नव्या गोष्टी आपल्याला येतात, पण काही गोष्टीचा जो इम्पॉर्टन्स आहे तो निघून गेलेला आहे. शरीर थकल्यावरती भोग भोगण्याची जी शक्ती असते ना, ती कमी होते. ही निसर्गाची व्यवस्था. शरीराबरोबर मनाचे जर विकार गळून पडले तर वैराग्य आलं असं म्हणता येईल. पण तसं झालं नाही तरी सुद्धा शरीरामध्ये शक्ती नाहीये, पण मनामध्ये सगळ्या वासना प्रबळ आहेत, मग प्रॉब्लेम होतात. हे तुम्ही अगदी खूप बरोबर म्हणालात. कारण मी तुम्हाला सांगते की मी पूर्वी लायब्ररीमध्ये जायचे, पॅलेटाईन लायब्ररीमध्ये. आणि त्या लायब्ररीमध्ये वयोवृद्ध मंडळी, एस्पेशली मेन, ते बसून सगळे तिथे, बिकॉज देर इज अ फ्री वायफाय, ते सगळे तिथे बसून रोमॅन्टिक मूव्हीज आणि असे सगळे बघत बसायचे. आणि त्या वयामध्ये 80 प्लस 80 प्लस एजमध्ये जर तुम्ही असं कॉन्टेंट कन्झ्युम करताय, तर म्हणजे मला म्हणायचं काय की शरीर वृद्ध झालंय, पण तुमच्या वासना अजून एक्झॉस्ट झालेल्या नाहीयेत. अँड यू आर ऍडिंग फायर टू द फ्युअल.
तुम्ही त्या वासना अजून वाढवताय. तर ही फारच अत्यंत काय म्हणणार दयनीय अवस्था आहे. आणि आणि ती मला वाटतं ना, सुरुवात तरुणपणीच करायला पाहिजे. ते पण आहे ना. म्हणजे असं नाही की म्हातारपणी होत नाही, पण तरी सुद्धा तरुणपणी जर ती सुरुवात केली तर त्याचा बराच फायदा होतो. आणि पण तारुण्यामध्ये काय वाटत असतं ना, माणसाला वाटत असतं की हे शरीर, हे रूप, हे आकर्षण, शक्ती ही कायम राहणार आहे. आणि ती एक सवय असते, एक सवय पडून गेली असते की देहसुखाच्या मागे धावणे. म्हणजे तरुणपणी केस काळेभोर असतात, म्हातारपणी केस पांढरे होतात. हम्म. तरुणामध्ये त्वचा तजेलदार असते, म्हातारपणी सुरकुत्या पडतात. डोळ्यांची शक्ती असते, तेजस्वी असतात तारुण्यामध्ये, म्हातारपणी अंधुक होतात. आणि शरीर ताठ असतं, म्हातारपणी ते वागतं. म्हणजे इथेच जिकडे तारुण्यामध्ये ज्या वासना अन्नावर वाटतात, त्या वासना म्हातारपणी शरीराला त्रासदायक होतात. आणि हीच हीच शोकांतिक आहे. तू म्हणालीस त्याप्रमाणे की शरीराचं तारुण्य जातं पण वासना जात नाही. म्हातारा देह होतो पण मन तरुण राहतं. तरुण मन चांगली गोष्ट आहे, पण तरुण म्हणजे भोगाच्या मागे लागलेलं. मनसे विचिंतय वारंवार हे आपण बघितलं, आणि हा मोठा मोठा अनर्थ होतो. म्हातारा माणूस जेव्हा शरीराने थकलेला असतो, पण त्याच इच्छा असतात, खायच्या इच्छा आहेत पण दात नाही, पाहायच्या इच्छा आहेत पण डोळ्यांनी दिसत नाहीये, करायच्या इच्छा आहेत पण शरीर साथ देत नाहीये. ह्यापेक्षा दुःख कोणतं, राईट? ते म्हणतात ते ना, म्हातारपणा आले अंगा, काम क्रोध सोडवेना मना. ह्या अंतर्गत यातना झाल्या. मग म्हणून मला असं वाटतं की तारुण्यामध्ये आपण विवेक जागृत केला पाहिजे. वासनांचा त्याग करायला तारुण्याच्या अखेरपर्यंत, वृद्धापकाळापर्यंत वाट बघितली नाही पाहिजे. कारण तेव्हा वासनांचा त्याग करणं कठीण आहे. पण इंद्रियातील शक्ती मात्र तुमचा त्याग करेल हे नक्की आहे. आता पुढचा जो दृष्टांत आहे तो आपण जाऊया तिकडे. शुष्के नीरे कह कासारा, पाणी सुकल्यावरती तळ्याला अर्थ काय. हा पण एक असा एक आजूबाजूला आपण बघतो की पावसाळा येतो त्यावेळेला तळी भरतात. इकडे आपल्याकडे आजूबाजूला बघतो इथे आर्टिफिशियली पण पाणी आणून ठेवतात समरमध्ये, नंतर ते निघून जातं. आपल्याकडे विंटरमध्ये निघून जातं. जर पाणी असेल तर काय होतं, म्हणजे कमळं फुलतात. इथे आपण बघतो मासे असतात त्याच्यामध्ये पक्षी येतात, जनावरं पाणी प्यायला येतात. कधी कधी आपण बघतो एखादी नदी वगैरे तळं असते तिकडे लोक आंघोळीला येतात. शेतीला पाणी पाणी मिळतं. पण ज्या क्षणी हे पाणी सुकतं त्यावेळी सर्व काही बदलतं. कमळं सुकून जातात, पाणी, मासे तडफडून मरतात, पक्षी काही परत येत नाहीत तिकडे, जनावरे काही तिकडे येत नाही. आणि त्या ठिकाणी काय उरतं, एक नुसता मातीचा खड्डा उरतो, जमीन उरतं. फरक काय झाला की पाणी होते त्यावेळेला जीवन होतं, पाणी गेल्यावरती हा एक निरुपयोगी खड्डा उरतो तिकडे. म्हणजे जीवन, ह्याला पाण्याला जीवन सुद्धा म्हणतात, राईट? म्हणजे आयुष्याला सुद्धा त्याने एक कोटी केली आहे सुंदर इकडे. आयुष्याला सुद्धा न्याय लागू होतं. जोपर्यंत तारुण्य, आरोग्य, धन, सामर्थ्य असतं, ते पाणी असतं आपल्याबरोबर, ते तोपर्यंत सर्व लोक आपल्याभोवती गोळा होतात, आपली हाजी हाजी करतात, आपल्याला मान देतात. आणि हे पाणी आटलं की मग सर्व साधनं क्षीण झाली की तेच लोक आपल्या पासून दूर जातात. हा पण एक त्याचा दुसरा अर्थ आहे. म्हणजे आयुष्यातलं जे प्राण किंवा सत्व आहे ते पाण्यासारखं आहे. जोपर्यंत ते आहे तोपर्यंत त्या शरीराचं मूल्य आहे. एकदा का ते प्राणरूप पाणी आटलं की मग देहरूपी तलाव कोरडा पडतो. आणि त्यामुळे मग आत्ताच असं म्हणतात शंकराचार्य की पाण्याचा उपयोग या परमार्थाची तहान भागवण्यासाठी करायला हवा. हा म्हणजे थोडासा सखोल त्याचा अर्थ जातो. म्हणजे राईट, म्हणजे अम, अं, आपण असं म्हणतात की पाणी आहे तोपर्यंत, आचार्य म्हणतात असं की पाणी आहे तोपर्यंत हा खेळ आहे. आणि ते पाणी कधी अचानक आटू शकतं, हे पण आहे, राईट? आणि मला म्हणून अजून असं म्हणावंसं वाटतं की ह्या सगळ्यावरनं असं दिसतं की कामवासना ज्या आहेत त्या तुम्ही 80-90 वर्षाचे झालात तरी सुद्धा त्या तुम्हाला सोडत नाही. बाकी सगळं सुटतंय. म्हणजे तुमचे दात जातात, तुमची डायजेस्टिव्ह पॉवर जाते, तुमचे डोळ्याची क्षमता जाते, तुमची मेमरी, तुमचा भ्रंश होतो, तुम्हाला कित्येक वेळा पार्किन्सन्स, अल्झायमर असं सगळं होतं. पण तरी सुद्धा ह्यातनं सुटका नाहीये. कामवासनातनं सुटका नाही. सो इट हॅज नथिंग टू डू विथ युअर फिजिकल कपॅबिलिटी, राईट? आणि हे शेवटपर्यंत सोडत नाहीत तुम्हाला.
जीवभावावरतीच ते आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये आहे ना, की ज्या अतृप्त इच्छा असतात त्यामुळेच पुढचा जन्म होतो, पुढचा जन्म घ्यावा लागतो, बंधनामधून घ्यावा लागतो तो. असं नाही की मी मजा करायला जातोय वगैरे तिकडे. जे कर्माची फळं आहेत ती भोगावीच लागतात. म्हणूनच म्हणजे व्यावहारिकपणे काय असं म्हणतात आचार्य, की आज जे आहे त्याचा सदुपयोग करा, उद्यावर सोडू नका. मीच आहे, मीच करतो हा अहंकार सोडा. कारण ज्या पाण्यावर, ज्या जीवनावरती तुमचा अभिमान आहे, अहंकार आहे, ते कोणत्याही क्षणी आटू शकतं. राईट? हे प्रॅक्टिकल ते सांगतात तिकडे. हे 2 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न, क्षीणे वित्ते कह परिवार. हे धन क्षीण झाल्यावरती परिवाराला काय अर्थ आहे? असा शब्दशः होतो. म्हणजे परिवार निरुपयोगी होतो. म्हणजे काय नक्की? तर आपण बघूया राईट. म्हणजे जोपर्यंत माणूस कमवता असतो ना, तोपर्यंत तो पैसे घरी आणतो आणि मग पाहुणे येतात तुमच्याकडे, नातेवाईक नियमितपणे भेटायला येतात, मित्र येतात, मित्र मिळतात, सल्ला घ्यायला येतात, घरचे लोक अदबीने वागतात, इतर लोक तुम्हाला मान देतात, थोडेसे आम्हालाही कर्ज द्या वगैरे सांगतात आणि असं 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 चालत राहतं. पण कधी कधी दुर्दैवाने नोकरी जाते, व्यवसाय बुडतो. कधी कधी आपल्याला माहितीच असतं की शेवटी निवृत्ती येते, नोकरी करणाऱ्या माणसाला नक्कीच येते. आजार पण येतं, राईट? आणि मग त्यावेळेला काय होतं, मग त्यावेळेला नातेवाईकांच्या भेटी कमी होतात, राईट? फोन कमी होतात, सल्ला विचारणं बंद होतं, हाऊस किंवा एक्सटेंडेड हाऊस असतं त्याच्यामध्ये थोडासा आदर कमी मिळतो. हे कठोर आहे पण हे सत्य आहे, आपण बघतो ते. आपण आधी पण बघितलं होतं की जगातली जी नाती आहेत ना ती बहुधा गिव्ह अँड टेक, अपेक्षा ह्याच्यावरती अवलंबून असतात, टिकवून असतात. जोपर्यंत तुम्ही लोकांसाठी किंवा इव्हन काही कुटुंबांसाठी सुद्धा काहीतरी करता आहात, अर्थार्जन करता आहात, त्यांना भौतिक सुख देत आहात, तोपर्यंत तुमचा मान असतो, त्यांच्या भोवती माणसांचा गराडा असतो, राईट? इथे अगेन मला असं परत सांगायला लागतं की परिवाराचा द्वेष करायला कोणी शिकवत नाही इकडे, परिवाराला सोडायला सांगत नाही. फक्त ते या जगातलं स्वरूप जे आहे, व्यवहाराचं स्वरूप, कधी कधी प्रेमाचं स्वरूप असं पण म्हणता येईल, ते दाखवतात. म्हणजे म्हणतोय काय मी, जर त्याला आपण जे प्रेम समजतो ते कधी कधी व्यवहार असतो, कधी कधी आपण मान समजतो, आदर समजतो, ते कधी कधी देणे घेणे असतं. ते जोपर्यंत ते चालू आहे तोपर्यंत चांगली गोष्ट आहे. पण हे देणं थांबलं की मग हळूहळू सर्व थांबतं. म्हणजे इथे संतुलन पण आहे की परिवार परिवार काही वाईट नाहीये. परिवारामध्ये सुद्धा खरं प्रेम असतं, आई वडिलांचं असतं, जोडीदाराचं असतं, मुलांचं प्रेम असतं. पण पण परिवार हे अंतिम सत्य नाही, परिवार हेच सर्वस्व नाही. कारण ते तुमच्याबरोबर कायमचे राहणार नाहीये. अगेन शाश्वत सत्य जो म्हणतो, जे आपण म्हणतो, जे आज आज आहे, जे उद्या असेल, ते सत्य. ते असणार नाहीये. ते कधीतरी आपल्याला परिवार सोडून जाणार आहे. ते जातील किंवा तुम्ही जाल. कधीतरी काहीतरी होणारच आहे. म्हणूनच म्हणजे मला असं वाटतं की इकडे हे कर्तव्याला सांगणारा धडा सुद्धा आहे. एक व्यावहारिक धडा कर्तव्य सांगणार आहे, की परिवारावरती प्रेम करा, कर्तव्य तुमची पार पाडा. पण अंतरीचा तुमचा गुरु, जो शाश्वत तुमच्या बरोबर असणार आहे, अंतरीचा सखा गोविंद, माधव, दामोदर, तो पैशाने ओळखता येत नाही, वयाने ओळखता येत नाही, परिस्थितीने तो बदलत नाही आणि तोच तुमचा खरा सखा, तुमचा शाश्वत मित्र आहे. हा असा त्याचा धडा सुद्धा येतो. म्हणजे हा तिसरा त्याच्यामध्ये धडा आला. तर आपण मग चौथा जाऊ, इकडे आपण थोडस डीपर डाईव्ह करू रे. ज्ञाते तत्वे कह संसार. हा अगेन अद्वैत वेदांताच्या एकदम फिलॉसॉफिकल भाग येतो, सिद्धांत येतो इकडे. अमरतत्वाचे, आत्मतत्वाचे, अमरत्वाच्या तत्वाचे ज्ञान झाल्यावरती मग हा संसार कुठे उरतो असा त्याचा अर्थ होतो. मग संसार म्हणजे काय आपण पहिल्यांदा बघू, राईट? म्हणजे आपल्या याचा संसार म्हणजे बायको, मुलं, नोकरी, संसार असं म्हटलं जातं, राईट? मराठी शब्दामध्ये तो होता. मी हे शरीर आहे, मी जग सत्य आहे. जोपर्यंत मनाची जी भ्रांती आहे ना तोपर्यंत हा संसार सत्य आहे. जेव्हा माणसाला ज्ञान होतं की हा मी नश्वर देह नसून हा अविनाशी आत्मा आहे, तेव्हासाठी त्याच्यासाठी संसाराचं अस्तित्व उरत नाही, राईट? पण हा असा म्हणजे असा अर्थ झाला त्याचा, सरळचा अर्थ झाला. पण संसार म्हणजे वेदांतामध्ये जग आणि संसार ह्याच्यामध्ये फरक केलेला आहे. जग वेगळं, संसार वेगळं. त्याच्यामध्ये आपल्याकडे ना पुष्टी मार्ग म्हणून होता, पुष्टी मार्ग म्हणून आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात आचार्य त्याचे की जग म्हणजे काय, तर हे जे निर्माण झालेलं आहे ते, राईट? हे झाडं, नद्या,
लोक, माणसं, प्राणी वगैरे वगैरे हे सगळं आहे. आणि संसार म्हणजे काय हे आपण निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये, ऑन टॉप ऑफ दॅट, राईट, ऑन टॉप ऑफ दॅट. तर हा जो संसार असतो ना त्याच्यामुळे मान अपमान, दुःख, सुख अशा गोष्टी येतात. जग काही त्रास देत नाही, ते त्याच्या मार्गाने चालतं. पण संसार त्रास देतो, राईट. हे पुष्टी मार्गामध्ये आहे, वल्लभाचार्य त्यांचं आहे, त्यांचं थोडी त्याच्यामध्ये काय जातात ते. तर माझी गाडी, माझं घर, माझी माणसं, असा जो येतो ना, माझं मी पण जे येतं ना, तो संसार. एक गंमत म्हणतात, राईट. संसारी म्हणजे काय, संसारी जो सॉरी सॉरी म्हणतो, तो एक गमतीचा भाग आहे. तर म्हणजे आपण संसार मराठीचा अर्थ जो आहे ना, लग्न झालेला असा त्याचा अर्थ नाहीये. कारण हे लग्न झालेली गोष्ट लोक सुद्धा या परम तत्वाच्या मार्गावरती फार पुढे गेलेले आहेत. तर एकनाथ महाराज त्यांना संसारी कसं म्हणायचं आपण, राईट. त्यांनी ज्ञाते तत्वे असे ते माणसं होते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आजच्या काळातले. हे सगळे संत संसारामध्ये राहून सुद्धा परमतत्वाकडे पोचले. जगातल्या वस्तूंशी जो तादात्म्य करतो, आसक्त होतो, तो संसारी असं म्हणता येईल. त्याच्यामुळे प्रभावित होतो तो संसारी. आणि ज्याला ज्ञाते तत्वे असं झालेलं आहे, तो काय, त्याची त्याची कशी असते अवस्था, तर तो म्हणतो की देव आहे तू सगळीकडे आहेस, माझं काही नाही. तूच तू दाही दिशी, जळस्थळी दिवसानिशी, सागरी लहरी तू होशी, गगनी तारे रवी शशी. तूच तू दाही दिशी, विविध रूपे नटुनी येऊनी, एकला परी राहसी, तूच तू दाही दिशी. अनेक रूप आहेत, अनेक रूप आहेत. तो सगळ्यांमध्ये एकता पाहत असतो. मन बुद्धी ही त्याची भगवंताला अर्पण असते. हे ना एक मला एक आठवण आली. एक नरसिंह कवच म्हणून एक स्तोत्र आहे, आणि ते प्रल्हादाची जी अवस्था आहे ना त्याच्यामध्ये त्याने दिलेली आहे. त्याच्यामध्ये ती फार सुंदर आहे की त्याला, प्रल्हादाला सगळीकडे भगवंत दिसत होता, राईट. त्याची ती अवस्था आहे, ती त्याला सगळं दिसत होतं की मी देवामध्ये आहे, देव माझ्यामध्ये आहे, माझा निवास नारायणामध्ये आहे आणि नारायण माझ्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये तरी ते गोविंद पररंभित प्रल्हाद असं म्हणतात. गोविंद परिरंभित प्रल्हाद असं त्यामध्ये एक वाक्य आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की मी नेहमी देवाच्या आलिंगनामध्ये आहे. किती प्रेमाची, भक्तीची, देवाच्या आलिंगनामध्ये मी नेहमी आहे. आणि मग मी देवाच्या आलिंगनामध्ये, मग देवच सगळं करतोय, राईट. आणि मी तिकडे नुसता एक आहे तिकडे. आणि म्हणून ते नरसिंह कवच मध्ये ही महत्वाची ओळ आहे की मी देवाच्या आलिंगनामध्ये आहे, म्हणजे देवच माझं रक्षण करतोय. तर तर असो, एनिवे, तर सांगायचा मुद्दा असा की ह्याचा सत्संग केला की मग हळूहळू हे जे ज्ञाते तत्वे तिकडे आपली वाटचाल सुरू होते. हळूहळू अज्ञान दूर होतं. सुरुवातीच्या काळामध्ये जो साधक आहे त्याला सगळीकडे संसार संसार दिसत असतो, देव वगैरे काही नाहीये. इकडून सुरुवात होते. मग संसार आहे, आणि मग भगवंत आहे. सत्संगामुळे वाटचाल सुरू होते की ईश्वर तत्व तुझं काहीतरी आहे. मग इकडे सत्संगामध्ये आपण बघतो, आचार्य पटवून देतात, इतर लोकांची उदाहरणं बघतो, त्यांनी कळतं की आता दोन झालेले आहेत, राईट. एक संसार आणि दुसरा ईश्वर. हळूहळू ईश्वराचं अस्तित्व मानायला लागतो, त्याची साधना केली जाते. आणि मग हळूहळू साधना तीव्र झाली, जास्ती झाली की मग मन शुद्ध होतं, चित्त शुद्ध होती. आणि मग पुढे मग सर्वम खल्विदम ब्रह्म, इकडे मग ह्याच्यामध्ये फक्त ईश्वर. मग जग पण नाहीये, संसार नाहीये, काहीच नाही, फक्त ईश्वर, तोच तो आहे. अशी ती वाटचाल आहे थोडीफार. मग आधी काय, आधी नश्वरापासून सुरुवात होते. नश्वर, संसार, जग हे नश्वर आहे. मग नश्वर आणि ईश्वर, राईट. हे अगेन स्वामीजींचं एक, रामकृष्ण स्वामी त्यांची त्यांची मी सांगतोय. नश्वर, मग नश्वर आणि ईश्वर, आणि मग फक्त ईश्वर, अशी ती वाटचाल होते. आणि भगवद्गीतेमध्ये पण असंच असे बरेच श्लोक आहेत, राईट. हे बरेच जे आहेत ते बरेच रेफरन्स देता येईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो सगळ्यांमध्ये मला पाहतो आणि माझ्यामध्ये सगळं पाहतो, तोच खरोखर मला जाणतो, असं ते भगवद्गीतेमध्ये पण आहे. आणि जोपर्यंत हे तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत माणूस हा मायेमध्ये, संसारामध्ये अडकलेला असतो. अज्ञान म्हणजे नक्की काय, राईट, आणि तत्वज्ञान म्हणजे काय, राईट, हे माणसं सारखीच दिसतात, राईट. ज्ञाते तत्वे कह संसार हा, याच्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका की जो ज्ञाते तत्व झालेला माणूस आहे त्याला काहीतरी कुठेतरी बसलाय मेडिटेशन मध्ये शांतपणे, काहीच करत नाहीये, तोंड वाकडं करून, किंवा सगळ्यांपासून दूर गेलेला आहे, असं नाहीये. एक उदाहरण असं आहे की आपण पिक्चरला जातो, राईट.
तिकडे आपण बघतो पिक्चर तिकडे चाललेले असतात त्याच्यामध्ये सुख दुःख लोक रडतात मग काहीतरी मोठी मोठी ऍक्शन पॅक फिल्म्स येतात त्याच्यामध्ये. आणि मग माणूस त्याच्यामध्ये गुंगावून जातो. म्हणतो अरे बापरे काय झालंय त्याच्यामध्ये आणि त्याचे छातीचे ठोके ठोके पण वाढतात घाम येतो कधी कधी रडतात हसतात सगळं होतं. आणि मग तो पिक्चर संपतो. लाईट लागतात. पडद्यावरची चित्र नाहीशी होतात. आणि मग कळतं अरे हा पिक्चर होता हा सगळं सगळं मूव्ही होता त्याच्यामध्ये मी खाली वरती रोलर कोस्टर राईड चांगला मूव्ही म्हणजे इट्स अ गुड रोलर कोस्टर राईड आणि हा माया जी आहे ती तर भगवंतानी निर्माण केलेला रोलर कोस्टर राईड आहे त्याच्यामुळे तो प्रचंड जबरदस्त आहे. तर ते तत्वज्ञानी माणूस असतो तो लाईट लागलेल्या प्रेक्षकासारखा असतो की त्याला कळतं की बाबा हे लाईट लागली आहे माणूस सेम आहे पण फक्त त्याला कळतं की हे जे सत्य आहे त्याच्या मागचं जो पडदा आहे त्याची ओळख होते. तत्वज्ञानी संसार सोडत नाही संसार त्याला आपोआप सोडतो. म्हणजे समर्थ दासबोधामध्ये म्हणतात विवेकाचा सूर्योदय झाला की अज्ञानाची रात्र आपोआप संपते. आणि समर्थांनी करुणाष्टकामध्ये जे म्हटलंय ना, की मनासंगहा द्वैत निश्शेष मोडी. तर आपण जर देवाचं नाव घेत राहिलं, नामजप करत राहिला, तर हे जे द्वैत आहे, मी आणि परमेश्वर हे जे द्वैत आहे, ते द्वैत निश्शेष मोडी म्हटलंय, समर्थांनी म्हटलंय. त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रयत्न त्या दृष्टीने केला पाहिजे. कारण काय होतं माहितीये का, की हे नाही सोडून जाणार आहेत. या वासना नाही सोडून जाणार आहेत. ते प्रयत्नानेच असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर हे विसरलं नाही पाहिजे. हे आपोआप होणार नाहीये आणि त्याच्यासाठी अभ्यासेन कौंतेय त्याच्याशिवाय काहीही होणार नाही. तर हा इथे आपण श्लोक बघितला त्याचे चारी चरण बघितले. पुढच्या वेळेला मग आपण परत एकदा आचार्यांचं काही रिडिंग बघणार आहोत 11व्या श्लोकामध्ये पण हा श्लोक फार सुंदर आहे आणि अगदी प्रॅक्टिकल आहे. आणि आपण आता पुढच्या वेळेला बघूया आचार्यांनी एक परत रिडिंग दिलेलं आहे त्यांचं तो पण 11व्या श्लोकामध्ये पुढच्या वेळेला नक्की जाऊया. आपण पुढच्या वेळेला बघू. हो नमस्कार. धन्यवाद.